नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबई महानगरपालिका ॲक्ट 1888 प्रकरण 7 बघणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रकरण 7. प्रकरण 7 मध्ये म्हटलेलं आहे महसूल व खर्च. कलम व महानगरपालिका निधी कलम 111 पासून याची सुरुवात होते. तर कलम 19 119 ब, 120 120 व 460 झेड यांच्या तरतुदीच्या अधीनतेने हा अधिनियम किंवा त्या-त्या वेळी अंमलात आलेले कोणतेही इतर अधिनियम यांच्या तरतुदींखाली किंवा कोणत्याही संविधेखाली महानगरपालिकेस किंवा महानगरपालिकेच्या वतीने मिळालेला सर्व पैसा, महानगरपालिकेने किंवा महानगरपालिकेच्या वतीने मालमत्तेची विल्हेवाट केल्यावर मिळालेल्या सर्व रकमा, महानगरपालिकेच्या कोणत्याही मालमत्तेपासून उपार्जित होणाऱ्या भाड्याच्या सर्व रकमा, या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता कोणताही कर बसवून उभारलेला सर्व पैसा, या अधिनियमाखाली किंवा त्याखाली अंमलात आलेला कोणताही नियम, विधिनियम किंवा उपविधी याखाली देय असलेल्या व वसूल केलेल्या न्यायालयाने बसविलेल्या दंड व अन्य फीच्या व दंडाच्या रकमा. त्यानंतर म्हटलं आहे मुंबई पोलीस वाहन अधिनियम 1920 याखाली पोलीस आयुक्तांनी सार्वजनिक वाहनांसाठी दिलेल्या लायसन्सच्या सर्व फीमधून सर्व आवश्यक आकस्मिक खर्च वजा जाता तिची शिल्लक राहिलेली रक्कम. मुंबई शहर पोलीस अधिनियम 1902 यांचे कलम 22 खंड फ परिच्छेद याखाली सडकांवर आणि सार्वजनिक जागी संगीत वाजवण्यासाठी मंजूर केलेल्या लायसन्सच्या सर्व फीमधून सर्व आवश्यक आकस्मिक खर्च वजा जाता तिची शिल्लक राहिलेली रक्कम. कोणत्याही शासनाकडून किंवा खाजगी व्यक्तीकडून अनुदान किंवा दान किंवा अनामत महानगरपालिकेस किंवा महानगरपालिकेच्या वतीने मिळेल सर्व पैसा आणि कलम 354 W किंवा 354 ब याखाली दिलेल्या कर्जाची रक्कम धरून महानगरपालिकेच्या मालकीचा कोणताही पैसा गुंतवल्यामुळे किंवा अशा पैशासंबंधी कोणताही व्यवहार केल्यामुळे मिळणाऱ्या व्याजाचा व नफ्यावरील सर्व रकमा महानगरपालिका निधी म्हणून संबंध देणाऱ्या निधीच्या खाती जमा करण्यात येतील आणि महानगरपालिका असा निधी या अधिनियमाच्या प्रायोजन करता यात असलेल्या तरतुदींच्या अधीनतेने विश्वस्त व्यवस्थेच्या स्वरूपात धारण करेल. आता कलम 111 अ मध्ये काय म्हटलेलं आहे, राज्य शासनाने करमणूक शुल्काच्या उत्पन्नामधून वार्षिक अनुदान देणे. त्यानंतर कलम 112 मध्ये म्हटलेलं आहे कलम 112 मध्ये म्हटलेलं आहे आयुक्ताने महानगरपालिका निधीसाठी प्रदाने स्वीकारणे व ती बँकेत ठेवणे. कलम 113 मध्ये म्हटलेलं आहे निधीतून पैसे कसे काढावे. कलम 114 मध्ये म्हटलेलं आहे सोयीस्कर असेल तेव्हा महानगरपालिका निधीचा भागांश मुंबई बाहेरील बँकेत किंवा एजन्सीकडे ठेव म्हणून ठेवता येईल. कलम 115 मध्ये म्हटलेलं आहे अर्थसंकल्पीय अनुदानात अंतर्भूत होणाऱ्या रकमाचा फक्त महानगरपालिका निधीतून खर्च करणे. त्यानंतर कलम 116 मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका निधीवरील धनाकर्ष महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणे. त्यानंतर कलम 117 मध्ये म्हटलेलं आहे अर्थसंकल्पीय अनुदानांमध्ये समाविष्ट नसलेली रक्कम कलमे 150 खंड इ, फ, ग किंवा ह खाली खर्च करण्यात येईल तेव्हा अनुसाराची कार्यपद्धती. त्यानंतर कलम 118 मध्ये म्हटलेलं आहे ज्यासाठी महानगरपालिका निधीचा विनियोग करायचा आहे ते प्रयोजन. त्यानंतर कलम 118 अ मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका निधी कुठे खर्च करावा याविषयी माहिती दिली आहे. आणि कलम 119 मध्ये म्हटलेलं आहे सार्वजनिक कार्यासाठी जी कामे निकडीने करणे आवश्यक असेल त्यासाठी महानगरपालिका निधीतून तात्पुरता रकमा देणे. त्यानंतर कलम विशेष निधी कलम 119 अ मध्ये म्हटलेलं आहे पाणी पुरवठा व मलजल विल्हेवाट एकत्रित कर्ज निधीची स्थापना. त्यानंतर कलम 119 ब मध्ये म्हटलेलं आहे पाणी व मलजल निधीची रचना. कलम 120 मध्ये म्हटलेलं आहे दंड निधीची रचना. कलम 120 अ मध्ये म्हटलेलं आहे कल्याण निधीची रचना. कलम 121 मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिकेच्या मंजूर विशेष निधी निर्माण करता येतील. आणि कलम 122 मध्ये म्हटलेलं आहे अधिशेष पैसा गुंतवणे, शिल्लक रकमांची विल्हेवाट करणे. तसेच कलम 123 मध्ये म्हटलेलं आहे स्थायी समितीने विहित केलेल्या नमुन्यांमध्ये लेखे ठेवणे. कलम 123 अ मध्ये म्हटलेलं आहे आयुक्तांनी अलग अलग प्रपत्रे लेखे ठेवणे. कलम 123 ब मध्ये म्हटलेलं आहे 1964चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 1 क्रमांक 4 अनुविभागात आलेला आहे उपनगरांच्या बाबतीत अलग प्रपत्र लेखे ठेवणे. कलम 123 ब मध्ये म्हटलं आहे कलम 231 बच्या तरतुदी योग्य त्या फेराफेरीसह विस्तारित उपनगरांवर लागू होणे. हे कलम सन 1964चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 1 कलम 4 अनुविभागात आले. 123 क मध्ये म्हटलेलं आहे आयुक्त महानगरपालिका लेखांमध्ये एक अलग शिक्षाखाली कलम 61 खंड 2 याच्या प्रयोजनाकरता किंवा त्याच्या संबंधात महानगरपालिकेचा सर्व जमा खर्च रकमेचा लेखा ठेवेल. म्हणजे कलम 123 मध्ये म्हटलं आहे प्राथमिक शिक्षणाच्या संबंधातील लेखे ज्याचे लेखी शक्यविल तेथून अनुसूची ब या नियमांनुसार वेळोवेळी विहित करेल अशा रीतीने व अशा नमुन्यात ठेवण्यात येतील. कलम 124 मध्ये म्हटलेलं आहे वार्षिक प्रशासन अहवाल व लेखा विवरण तयार करणे. कलम 125 मध्ये म्हटलेलं आहे आयुक्तांनी दरवर्षी खर्च व प्राप्ती यांचे अंदाज तयार करणे. कलम 126 मध्ये म्हटलेलं आहे कलम 125 अ मध्ये म्हटलेलं आहे अर्थसंकल्पीय शीर्षकाचे वर्गीकरण. त्यानंतर कलम 126 मध्ये म्हटलेलं आहे स्थायी समितीने अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे. त्यानंतर कलम 126 ब मध्ये म्हटलेलं आहे बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन समितीने अर्थसंकल्पीय अंदाज तयार करणे. कलम 126 क मध्ये म्हटलेलं आहे प्राथमिक शिक्षणाचा खर्च व जमा रकमा यांचे अंदाज. कलम 126 ड मध्ये म्हटलेलं आहे शिक्षण समितीने अर्थसंकल्पीय अंदाज ई तयार करणे. कलम 126 ई मध्ये म्हटले प्रकरण 9 व 10 यांच्या प्रयोगासाठी खर्च व जमा रकमा यांचे अंदाज. कलम 126 व मध्ये म्हटलेलं आहे स्थायी समितीने तयार करायच्या अर्थसंकल्पीय अंदाज. कलम 126 ग मध्ये म्हटलेले अर्थसहाय्य देऊन पुरवलेल्या सेवांबाबत अहवाल. त्यानंतर कलम 127 मध्ये म्हटलेले महानगरपालिकेने अर्थसंकल्पीय अंदाजावर विचार करणे. त्यानंतर
कलम 128 मध्ये म्हटलेलं आहे, महानगरपालिकेच्या करांचे आणि मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमांच्या भाड्यांचे व आकारांचे दर निश्चित करणे. कलम 129 मध्ये म्हटले अर्थसंकल्पीय अंदाज अंतिमरित्या अंगीकारणे. त्यानंतर कलम 129 मध्ये म्हटले खर्च व प्राप्ती यांचे अंदाज अर्थसंकल्पीय अंदाज मानणे. कलम 130 मध्ये म्हटले अर्थसंकल्पीय अनुदानाची व्याख्या. कलम 131 मध्ये म्हटले महानगरपालिकेस अर्थसंकल्पीय अनुदानाच्या रकमा वाढवता येतील व अतिरिक्त अनुदान मंजूर करता येतील. त्यानंतर कलम 132 मध्ये म्हटलेलं आहे खर्च न केलेल्या अर्थसंकल्पीय अनुदानासंबंधी नियम. तर कलम 133 मध्ये म्हटलेलं आहे रकमेत कपाती किंवा तिचे हस्तांतरण. कलम 124 मध्ये म्हटलं आहे आवश्यक असेल तेव्हा सरकारी वर्षात महानगरपालिकेने प्राप्ती व खर्च यांचे पुनःसमायोजन करणे. त्यानंतर कलम 135 मध्ये म्हटलं आहे महानगरपालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकाने लेखांचे मासिक परिनिरीक्षण करणे व स्थायी समितीने लेखांचे परिनिरीक्षण करणे. कलम 136 मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकाची कर्तव्य व अधिकार. त्यानंतर कलम 137 मध्ये म्हटले महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकाचा अहवाल. कलम 137 मध्ये म्हटले बृहमुंबई वीज पुरवठा व परिवहन निधीच्या लेखांची कलमे 135, 136 व 137 लागू करणे. त्यानंतर कलम 138 मध्ये म्हटले विशेष लेखापरीक्षा करण्याबाबत राज्य शासन निर्देश देऊ शकेल. आता प्रकरण 8 सुरू होते. प्रकरण 8 मध्ये काय म्हटलेलं आहे महानगरपालिका करदाना महानगरपालिका करांची व्याख्या. कलम 139 मध्ये म्हटलंय या अधिनियमाखाली लादवायचे कर मालमत्ता कर आहे, कुत्र्यांवरील कर आहे, नाट्यगृह कर, जकात कर, असे वेगवेगळ्या प्रकारचे कर आहे. त्यानंतर कलम 139 मध्ये म्हटलेलं आहे मालमत्ता करात कोणत्या करांचा समावेश होतो. कलम 140 मध्ये म्हटलंय पट्टी योग्य मूल्य किंवा यथास्थित भांडवली मूल्य यावर बसवण्याजोगे मालमत्ता कर ते कोणत्या दराने बसवण्यात आलेले असतील. त्यानंतर कलम 140 मध्ये म्हटलेलं आहे भांडवली मूल्यांवर बसवायचे मालमत्ता कर आणि त्यांचा दर. कलम 141 मध्ये म्हटलेलं आहे कोणत्या वस्तूंवर पाणी कर बसवता येतील. कलम 142 मध्ये म्हटले मलनिस्सारण कर कोणत्या परिवस्तूंवर बसवता येईल. कलम 143 मध्ये म्हटलेले सर्वसाधारण कर कोणत्या परिवस्तूंवर बसवता येईल. त्यानंतर कलम 144 वर म्हटलेलं आहे यथास्थित केंद्र सरकारने किंवा राज्य शासनाने सर्वसाधारण कराऐवजी महानगरपालिकेस द्यावयाची रक्कम. कलम 144 मध्ये म्हटलेलं आहे मालमत्ता कर देण्याबाबत सवलत. त्यानंतर कलम 144 ब मध्ये म्हटलेलं आहे विवक्षित इमारतीच्या संबंधित कमी केलेल्या दराने मालमत्ता कर बसवण्यासाठी तात्पुरत्या तरतुदी. त्यानंतर कलम 144 क मध्ये म्हटलेलं आहे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी विविध संस्थांनी बांधकाम केलेल्या इमारतीच्या किंवा गाळ्यांच्या संबंधातील कमी दराने मालमत्ता कर बसवण्यासाठी तात्पुरती तरतूद. कलम 144 ड मध्ये म्हटलेलं आहे उपकर बसवण्यात आलेल्या इमारतीच्या संबंधित कमी केलेल्या दराने मालमत्ता कर बसवण्यासाठी तात्पुरती तरतूद. त्यानंतर कलम 144 मध्ये म्हटलेलं आहे विशेष विकास प्रकल्पाच्या इमारतींच्या आणि जमिनींच्या बाबतीत कमी केलेल्या दराने मालमत्ता कर आकारणे. त्यानंतर कलम 145 मध्ये म्हटलेलं आहे सन 1879च्या मुंबई अधिनियम क्रमांक 6 कलम 36 याची सुधारणा. कलम 146 मध्ये म्हटलेलं आहे मालमत्ता कर देण्याची प्राथमिक जबाबदारी कोणावर असेल. त्यानंतर कलम 147 मध्ये म्हटलेलं आहे मालमत्ता कर निर्धारित केलेल्या पारिवास्तू भाड्याने किंवा पोट भाड्याने देण्यात आली असेल तेव्हा मालमत्ता कर देण्याच्या जबाबदारीचे संविभाजन. त्यानंतर कलम 148 मध्ये म्हटलेलं आहे मालमत्ता कर देण्याचे प्रथम दायित्व असलेल्या व्यक्तीस ती भाडे देणारी असल्यास रक्कम जमा करण्याचा हक्क असणे. त्यानंतर कलम 149 मध्ये म्हटलेलं आहे मालमत्ता कर देण्यास प्रथम दायी असलेल्या व्यक्तीच्या हक्काच्या सर्व स्तरांसंबंधी आयुक्ताला नोटीस देणे. कलम 150 मध्ये म्हटलेलं आहे नोटिशींचा नमुना. कलम 151 मध्ये दिलेला आहे हस्तांतराची कोणती नोटीस देण्यात न आल्यास मालमत्ता कर देण्याचे दायित्व चालू राहणे. कलम 152 मध्ये म्हटलेलं आहे नवीन इमारत वगैरे उभारणी संबंधित आयुक्ताला नोटीस देणे. त्यानंतर कलम 152 मध्ये म्हटलेलं आहे अवैध इमारतीवर शास्ती बसविणे. त्यानंतर कलम 153 वर म्हटलेलं आहे इमारती पाडून टाकल्याची किंवा काढून टाकल्याची नोटीस आयुक्ताला देणे. 154 मध्ये म्हटलेलं आहे कलम 154 मध्ये म्हटलेलं पट्टी योग मूल्य किंवा भांडवली मूल्य कसे निर्धारित करण्यात यावे. त्यानंतर कलम 154 मध्ये म्हटलेलं आहे विवक्षित प्रकरणांमध्ये भांडवली मूल्यांची तात्पुरती निश्चिती. त्यानंतर कलम 155 मध्ये म्हटलं आयुक्तास मालकाकडून किंवा वाटादाराकडून माहिती अथवा विवरणपत्रे मागवता येतील किंवा कर निर्धारण योग्य परिवस्तू प्रवेश करता येतील व तिचे निरीक्षण करता येईल. त्यानंतर कलम 156 मध्ये म्हटलेले निर्धारण पुस्तकात कोणत्या गोष्टी असाव्यात. त्यानंतर कलम 157 मध्ये म्हटलं प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र आणि आवश्यक असल्यास भागास कर निर्धारण पुस्तक तयार करणे. कलम 158 मध्ये म्हटलं 2 किंवा अधिक व्यक्तींना स्वतंत्रपणे भोग वाटा करण्याकरता भाड्याने दिलेल्या मालमत्तेची गणना कशी करावी. त्यानंतर कलम 159 मध्ये म्हटलेले मालमत्ता कराचे दायित्व असलेल्या व्यक्तीचे नाव निश्चित करता येत नसेल तेव्हा त्यास कोणत्याही रीतीने संबोधण्यात येईल. त्यानंतर कलम 160 मध्ये म्हटलेले कोणत्याही प्रभागातील मालमत्तेच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यावर जाहीर नोटीस देणे. कलम 161 मध्ये म्हटलेलं आहे कर निर्धारण पुस्तक निरीक्षणासाठी खुले असणे. त्यानंतर 162 मध्ये म्हटले मूल्यांकन विरुद्ध दाखल करावयाच्या तक्रारी ज्या अवधीत दाखल करावयाच्या तो अवधी जाहीर करणे. विवक्षित प्रकरणी विशेष नोटीस देण्यात येतील. कलम 163 मध्ये म्हटलेलं आहे मूल्यांकन विरुद्ध दाखल करावयाच्या तक्रारीसाठी अवधी व त्यासाठी रीत. 164 मध्ये म्हटलेलं आहे तक्रार करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या तक्रारीचा तपास करण्यासाठी निश्चित केलेल्या दिवसाची नोटीस देणे. कलम 165 मध्ये म्हटलेलं तक्रारीची सुनावणी.
कलम 166 मध्ये म्हटलेले सर्व तक्रारी निकालात काढण्यात आल्यावर प्रभाग कर निर्धारण पुस्तकाचे अधिप्रमाण करणे. कलम 167 मध्ये म्हटलेले आयुक्त सरकारी वर्षात कर निर्धारण पुस्तकात सुधारणा करता येतील. कलम 168 मध्ये म्हटले प्रत्येक सरकारी वर्षी नवीन कर निर्धारण पुस्तक तयार करण्याची आवश्यकता नसणे. कलम 169 मध्ये म्हटलेले आहे पाणी कर व आकारण्याकरता नियम. त्यानंतर कलम 170 मध्ये म्हटलेलं आहे मल निस्सारण कर व आकारण्याकरता नियम. कलम 172 मध्ये म्हटलेलं आहे पाणी कर व पाणी आकार आणि मल निस्सारण कर व मल निस्सारण आकार यांचे नियम आणि त्याची सुधारणा. कलम 173 मध्ये म्हटलेलं आहे कोणत्याही व्यक्तीने दिलेलं पाणी कर, पाणी आकार, मल निस्सारण कर किंवा मल निस्सारण आकार हा तिने ज्या परिवस्तूत दाखल दिला असेल त्या परिवस्तूत भोगवाटादाराकडून वसूल करता येईल. आणि कलम 173 मध्ये म्हटलेलं आहे परिवस्तूच्या मालकास गाळ्यांच्या भोगवाटादाराकडून पाणी आकार वसूल करण्याचा हक्क असणे. कलम 173 ब मध्ये म्हटलेलं आहे मालकांनी दिलेल्या परंतु भोगवाटादाराकडून वसूल न केलेल्या पाणी आकारामुळे कलम 154च्या प्रायोजन करत असलेली वार्षिक भाड्याची रक्कम कमी होणार नाही. कलम 173 ब अ मध्ये म्हटलेलं आहे कलम 173 ब अंमलात न राहणे. कलम 173 ब मध्ये म्हटलेलं आहे गाळ्यांच्या भोगवाटादाराकडून मल निस्सारण आकार बसून करण्याच्या परिवस्तूच्या मालकास हक्क असणे. त्यानंतर कलम 173 क मध्ये म्हटलेलं आहे परिवस्तूचा भोगवाटा दर पाणी कर व पाणी आकार आयुक्तास देण्यास बांधलेला नसताना जर त्याने ते आयुक्तास दिले तर त्याला मालकाकडून त्याची वसुली करण्यास हक्क असणे. कलम 174 मध्ये म्हटले पाणी कराचा व मल निस्सारण कराचा परतावाचा केव्हा व किती प्रमाणात मिळेल. कलम 176 मध्ये म्हटलेलं आहे जागा रिकामी असल्याची नोटीस आयुक्तास दिलेल्या असल्याखेरीज परताव्याची हक्क मागणी करता येणार नाही. कलम 77 मध्ये म्हटले पाणी पुरवठा थांबवण्याकरता अर्ज करण्यात आलेला असल्याखेरीज पाणी कराचा परतावा अनिर्णीय असणे. कलम 179 मध्ये म्हटलेले कराचा परतावा मिळण्याकरता अर्ज केव्हा व कसे करावेत. कलम 83 मध्ये म्हटलेलं आहे 183 मध्ये म्हटलेलं आहे दुरुस्तीस टाकलेल्या किंवा गाड्या तयार करण्यात जागेत असलेल्या वाहनांच्या बाबतीत कराची माफी असणे. सन 1942 चा मुंबई अधिनियम क्रमांक 8 कलम 4 व सन 1948 चा मुंबई अधिनियम क्रमांक 8 कलम 3 अन्वये निरसित करण्यात आले. कलम 184 मध्ये म्हटलेलं आहे वापरण्यास योग्य नसलेल्या व वापरत नसलेल्या जनावरांच्या बाबतीत कराची माफी असणे. सन 1942 चा मुंबई अधिनियम क्रमांक 8 कलम 4 आणि सन 1948 चा मुंबई अधिनियम क्रमांक 8 कलम 9 अन्वये निरसित करण्यात आले आहेत. कलम 119 मध्ये म्हटले आहे कुत्र्यांवरील कर. त्यानंतर 191 ब मध्ये म्हटले कुत्र्यांसाठी लायसन व क्रमांक तिकीट. 191 ब मध्ये म्हटले कुत्र्यांच्या संबंधित नियंत्रणावर व इतर तरतुदी. त्यानंतर 191 ब मध्ये म्हटलेलं आहे विवक्षित वाणिज्यिक अधिकारांच्या बाळगलेल्या कुत्र्यांच्या बाबतीत माफी. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे कलम 191 क मध्ये कलम 191 ब किंवा 91 ब यांच्या तरतुदीच्या अनुरोधाने सद्भावनापूर्वक केलेल्या कोणत्याही कृतीच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीवर कोणताही दावा खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई करता येणार नाही. तसेच कलम 191 ड मध्ये म्हटलं आहे कलम 180 ते 82 185 ते 188 190 ते 191 198 व कलम 200 चे पोट कलम 2 यातील दुसऱ्या वाक्य यात अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट कलम 119 अ खाली आकारणं योग्य कराच्या संबंधात लागू असणार नाही. त्यानंतर कलम 191 ई मध्ये म्हटले नाट्यगृह कर. 191 फ मध्ये म्हटले नाट्यगृह कर भरण्याचे दायित्व. 191 ग मध्ये म्हटले नाट्यगृह कर भरण्याचे दायित्व असलेल्या व्यक्तीची नोंदवही. त्यानंतर 191 मध्ये म्हटले नाट्यगृह कर देण्याचे दायित्व असलेल्या व्यक्तींचे विवरण पाठवणे. आणि 191 आय मध्ये म्हटलेले निरीक्षणाचा अधिकार. कलम 191 जे मध्ये म्हटलेले आहे मागणीची नोटीस. कलम 191 के मध्ये म्हटलेलं आहे नाट्यगृह कराचे नियमन करणारे नियम. कलम 192 मध्ये म्हटलेले जगात कोणत्याही वस्तूंवर व कोणत्याही दराने बसवण्याऐवजी असेल. त्यानंतर कलम 193 मध्ये म्हटलेलं आहे जकात दराचा तक्ता विवक्षित जागी लावणे. कलम 194 मध्ये म्हटलेलं आहे शासनाच्या मालकीच्या वस्तूंना जकातीची माफी. त्यानंतर कलम 194 एक अ मध्ये म्हटलेलं आहे विवक्षित वाणिज्यिक अधिकारांच्या मालकीच्या वस्तूंना जकात माफी. 194 मध्ये म्हटले ताबडतोब निर्णय करण्यासाठी आयात केलेल्या वस्तूंच्या बाबतीत माफी. कलम 195 मध्ये म्हटलेलं निर्यात केल्यावर जकातीचा परतावा. त्यानंतर कलम 195 एक मध्ये म्हटलेलं आहे देणग्या वगैरेंना जकातीची माफी. कलम 195 एक ब मध्ये म्हटले जकातीचे सर्वसाधारण नियम. कलम 195 अ मध्ये म्हटलेलं आहे कच्च्या कापसावर नगर शुल्क बसवणे. सन 1934 मुंबई अधिनियम क्रमांक 2 यांच्या कलम 2 निरसित करण्यात आले. कलम 195 ब मध्ये ठोक महसुलाच्या 4 सप्तांश इतकी रक्कम शासनाला शुल्काची वाटणी. सन 1984 मुंबई अधिनियम क्रमांक 2 यांच्या कलम 2 निरसित करण्यात आले. त्यानंतर कलम 195 क मध्ये म्हटले आहे लेखा ठेवणे लवाद घेण्यासंबंधी महानगरपालिका विकल्पाचा वापर करणे. कलम 195 ड मध्ये कर्जाची व्याख्या दिलेली आहे. 195 ई मध्ये शिक्षण उपकर बसवणे असे म्हटले आहे. त्यानंतर कलम 195 फ मध्ये राज्य शासनाने शिक्षण उपकाराऐवजी महानगरपालिकेस द्यायची रक्कम. कलम 195 ग मध्ये सडक कर आहे. त्यानंतर कलम 196 मध्ये या अधिनियमाखालील लादण्याजोगे कोणत्याही करात पूरक कर लादून वाढ करता येईल असे म्हटलेलं आहे. त्यानंतर कलम 197 मध्ये मालमत्ता कर दर 6 महिन्यांनी आगाऊ देऊ असणे. मागणी देय. कलम 199 मध्ये जकात मागणी देय आहे. कलम 200 मध्ये विवक्षित कारांसाठी बिले बजावणे. त्यानंतर कलम 200 अ मध्ये म्हटलेलं आहे या अधिनियमामध्ये कोणतेही अंतर्भूत असले तरी मालमत्ता कर देण्याकरता मुख्यतः पात्र असणारी कोणतीही व्यक्ती असा कर
त्या प्रयोजनाकर बिलात विनिर्दिष्ट केलेली दिनांकापूर्वी भरत असेल किंवा असा कर संपूर्ण वर्षाकरता आगाऊ भरत असेल तर तिला महानगरपालिका सर्वसाधारण आदेशाद्वारे निर्धारित करेल अशा दराने मालमत्ता कर भरण्यातून सूट देण्यात येईल आणि मालमत्तेच्या वापराकरता वेगवेगळ्या वर्गांकरता अशी सूट देण्याचे वेगवेगळे दर विनिर्दिष्ट करता येतील. कलम 201 मध्ये म्हटलेलं आहे, करांच्या अनेक मागण्यांमध्ये एक बिल केव्हा बजावता येईल. कलम 202 मध्ये म्हटलेलं आहे, बिलाच्या न दिलेल्या रकमेवर मागणी नोटीस. कलम 203 मध्ये म्हटलेलं आहे, अटकावणी व जप्ती. कलम 204 मध्ये म्हटलेलं आहे, कसूरदाराचा माल आढळले तिथे अटकावून ठेवलेल्या वस्तूची करणे व त्याची विक्री करण्याची नोटीस देणे. कलम 206 मध्ये आहे विक्री. त्यानंतर कलम 207 मध्ये म्हटलं आहे, अधिपत्रे अटकावत जप्ती याबद्दल आणि अभिग्रहण केलेली जनावरे पोहोचण्यासंबद्दल फी. त्यानंतर कलम 207 अ मध्ये म्हटलेलं आहे, शास्ती सन 2009 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 19 कलम 39 द्वारे वगळण्यात आले. कलम 208 मध्ये म्हटलेलं आहे, वसुलीच्या परिव्ययासाठी असलेली फीमध्ये शास्ती सूट देता येईल. कलम 209 मध्ये म्हटलेलं आहे, भोगवाटादारांना मालमत्ता कर देण्याबाबत केव्हा द्यावी धरता येईल. त्यानंतर कलम 209 अ मध्ये म्हटलेलं आहे, सरकारी गृहनिर्माण संस्थेकडून येणे मालमत्ता करासाठी भाडेकरू सदस्यावर दायित्व आहे असे केव्हाही देता येईल. त्यानंतर कलम 209 ब मध्ये म्हटलेलं आहे, मालमत्ता करासाठी मालमत्तेच्या संयुक्त मालकावर स्वतंत्रपणे दायित्व आहे असे केव्हा मानता येईल. त्यानंतर कलम 210 मध्ये म्हटलेलं आहे, बृहमुंबई सोडून जाण्याचा बेतात असलेल्या व्यक्तीविरुद्ध संक्षिप्तरित्या कारवाई चालवणे. कलम 211 मध्ये म्हटलेलं आहे, आवश्यक असेल तेथे थकबाकी वसूल करण्यासाठी कसोदार विरुद्ध दावा लावता येईल. आणि कलम 212 मध्ये म्हटलेलं, ज्या परिवसून मालमत्ता कर निर्धारित केली असेल त्या परिवसून त्याचा प्रथम भार असणे. कलम 213 मध्ये जकात कशी वसूल करता येईल म्हटलेलं आहे. कलम 214 मध्ये सन 1919 मुंबई अधिनियम क्रमांक 7 यान्वये निरसित करता येईल. कलम 215 मध्ये नागरिक शुल्क वसूल करण्यासाठी त्याच्या रकमा परतावा देण्यासाठी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचा अधिकार. हे कलम सन 1964 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 32 याच्या कलम 17 अन्वये वगळण्यात आले. कलम 216 मध्ये वसूल न होण्याजोगे करण्याच्या रकमा निर्लेखित करणे. त्यानंतर कलम 216 अ मध्ये मालमत्ता कराची रक्कम भरण्याच्या सुविधेसाठी विशेष तरतूद. त्यानंतर कलम 216 ब मध्ये म्हटलं आहे, कराची थकबाकी प्रदान करण्यातून सूट देण्याचा महानगरपालिकेचा अधिकार. त्यानंतर कलम 216 क मध्ये म्हटलं आहे, कर निर्धारण झाले नसेल अशा प्रकरणामध्ये आकारणी करण्याचा अधिकार. कलम 217 मध्ये म्हटलं अपील केव्हा व कोणाकडे करता येतील. त्यानंतर कलम 218 अ मध्ये म्हटलेलं आहे, कलम 217 खाली केलेल्या कोणत्याही अपीलच्या बाबतीत सर्व हितसंबंधित पक्षकार ज्या कोणत्याही बाबी संबंधित त्यांच्यात मतभेद असेल ते प्रकरण रवादाकडे निर्दिष्ट करण्यास संमत होतील. तेव्हा अशा पक्षकारांना अशा अपीलावर निर्णय दिला जाण्यापूर्वी अशा बाबी लवादाकडे निर्दिष्ट करण्याविषयी आदेश मिळण्यासाठी लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे लेखी अर्ज करता येईल आणि असा अर्ज करण्यात आल्यावर दाव्यातील लवाद्यांसंबंधी लागू होणाऱ्या लवाद आणि समेट अधिनियम 1996 याच्या तरतुदी या जेथवर लागू करण्यात येतील तेथवर अशा अर्जास लागू होतील. आणि त्यानंतर कारवाई ही जणू उक्त न्यायाधीश हा त्या अधिनियमाच्या अंतर्गत न्यायालयात असावे आणि असा अर्ज हा दाव्यात केलेला अर्ज असावा त्याप्रमाणे चालवला जाईल. कलम 218 ब मध्ये म्हटले तज्ज्ञ मूल्य निर्धारणाची नेमणूक. कलम 218 ब मध्ये म्हटले कलम 218 ब अंमलात न राहणे. त्यानंतर कलम 218 क मध्ये म्हटले उच्च न्यायालयाकडे निर्देश करणे. 218 ड मध्ये अपील आहे. 218 ई मध्ये अपील कार्यवाहीचा पर्याय आहे. 219 मध्ये ज्या विरुद्ध अपील केले नसेल असे मूल्य व कर हे आणि अपीलवर दिलेले नियंत्रण अंतिम असणे. कलम 219 अ मध्ये म्हटले नगरपालिका मालमत्ता कर मंडळाने केलेल्या मूल्यांकन किंवा पुनरीक्षेस अधिरान मूल्यअधिरण करणे. कलम 219 अ ब मध्ये म्हटलेलं आहे, विवक्षित तरतुदींचा परिणाम अधिभावी असणे. इथे आपलं प्रकरण 8 समाप्त होतं. धन्यवाद.